पन्हाळा तहसीलदार कार्यालयाकडून तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या कार्यकाळात नियमबाह्यरित्या 109 अकृषिक परवाने दिले असल्याचं स्पष्ट झालं आहे. सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांच्या तक्रारीनुसार तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी केलेल्या चौकशीमध्ये ही बाब उघडकीस आली. या परवान्यांसाठी खोटे दाखले जोडल्याचं सिद्ध झाल्यामुळे ते रद्द करून त्याची नोंद संबंधित गटाच्या 7/12 पत्रकी घेतली आहे. नियमानुसार गावठाणच्या कलम 122 खालील घोषित केलेल्या हद्दीपासून 200 मीटर परिघीय क्षेत्रातील जमीन अकृषिक करता येतात, पण हा नियम डावलून परवाने दिले आहेत. याबाबत सुहास पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवर पुणे विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे यांनी अकृषिक परवान्यांसह तत्कालीन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांची कार्यालयीन चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले होते. त्यानुसार पन्हाळा तहसीलदारांनी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला आहे. वास्तविक 1 जून 2022 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीतील अकृषिक परवान्यांबाबत पाटील यांनी तक्रार दिली होती, पण तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या कार्यकाळात पारित केलेल्या सर्व दाखल्यांची चौकशी करण्यात आली असून यामध्ये 109 परवाने नियमबाह्यरित्या दिल्याचं स्पष्ट झालं आहे. केके न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. 5/8/2023 रोजी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तत्कालीन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांची कार्यालयीन चौकशी होण्याबाबतची तक्रार मी केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी प्रांताधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. सदर अहवालामध्ये 109 अकृषक नियमबाह्य परवाने रद्द केल्याचे दिसून येते, परंतु सदर अहवालामध्ये रमेश शेंडगे तत्कालीन तहसीलदार पन्हाळा यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तक्रारीच्या अनुषंगाने कायदेशीर चौकशी करून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सदरचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करावा अशी मला अपेक्षा आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.